हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. मी आहे अजूनही थायलंडमध्ये आणि मी आज जाणार आहे गो कार्टिंगसाठी. तर आम्ही बुक केलेले आहे गो कार्टिंग दोघांसाठी. अतुल आणि मी जाणार आहोत गो कार्टिंगला. तिकीट खूप आधीच बुक केलं होतं, ऑनलाईनच बुक केलंय. तिथे जाऊन फक्त तिकीट्स कलेक्ट करायचे असतील आणि मग मी तुम्हाला तिथे गेल्यावर सगळं दाखवते. मी गो कार्टिंग ॲक्च्युली पहिल्यांदाच करते, तर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करणार. कारण अतुल गेलाय पुढे माझ्या आधीच. त्याला ब्रेकफास्ट, त्याला भूक लागली होती आणि मी रेडी झाले नव्हते, तर मग मी त्याला सांगितलं तू जा ब्रेकफास्ट कर आणि मी तुला डायरेक्टली पुढे भेटेल. तर फायनली मी आता निघते. तर मी आता निघाले बाहेर आणि ती जी दिसते ना ती टुकटुक आहे. आता ती गेली पुढे, पण ते सारखे असतात त्यामुळे मला लगेच मिळेल पुढची. तर रश म्हणा, क्राऊड अशी असते रस्त्यावर, पण कुणीच हॉर्न वाजवत नाही. तर मी इथे टुकटुकचा वेट करेन. मी आता टुकटुक मध्ये बसले. सेम ऑटो रिक्षा सारखंच आहे, जस्ट हात करायचा, ते थांबतात आणि मग थांबलं की बसायचं. आणि 10 बाथ मध्ये त्यांचा जो रूट आहे पूर्ण, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही चढू शकता आणि उतरू शकता. त्या टुकटुक मधून उतरले आणि मी अतुलशीच बोलत होते फोनवर. आणि इथून आता मी सरळ जाणार आहे एक इंडियन रेस्टॉरंटमध्ये आणि तिथून मग मला आज इडली खायचं. जसं मी मगाशी म्हटलं की मी इडली खाणार आहे. मला ब्रेकफास्टमध्ये मला दुसरं नाही खायचं, तर मला इडलीची आठवण आली आणि मी इंडियन रेस्टॉरंटमध्येच जाणार आहे. तिथं जवळच आहे. तर इथं जो मला अतुल दिसत असेल तो माझा वेट करतोय. मी मगाशी तिकडे पलीकडे टुकटुकमध्ये उतरले होते थोडं लांब आणि मग तिथून वॉक करत आले आणि त्याने हे इंडियन रेस्टॉरंट शोधून ठेवलं. मी कॉलर सांगितलं होतं, जसं मी मगाशी म्हटलं होते की मला इडली खायचंय म्हणून इंडियन रेस्टॉरंट अतुलने शोधून ठेवलं. मी त्याला कॉलर सांगितलं की एक इंडियन रेस्टॉरंट जिथे मी तुला भेटणार आहे तिथेच बघ जवळ. आता आलो आणि मी पहिले इडली ऑर्डर करून मोकळे झाले. तर बरेचसे ऑप्शन आहे, नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन सगळे ऑप्शन आहेत. इथे आहे इडली. तर ही माझी आली आहे इथे इडली सांबार आणि चटणी. ही कोकोनट चटणी आणि ही कोकोनट चटणी, ही टेस्ट करून मला बघावं लागेल मग काय की काय नक्की आणि कसं आहे नक्की. मी पहिले अशीच खाते. ओके, नॉट बॅड. तर हे आहे गो कार्टिंग, हे त्यांचे ट्रॅक्स आहेत आणि इथेच आपल्याला जायचं आहे. मी जसं मगाशी सांगितलं की हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, मी आधी केलेलं नाही आहे. तर इथे गो कार्टिंगला पोचलेले आहे आणि तोच विचार केला होता जिथे मी राहते तिथे न्यूपोर्टला तिथं पण गो कार्टिंग आहे. आणि पण मग मी विचार केला तर मी पहिले शिकेल आणि म्हणजे काहीतरी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणा किंवा व्हिडिओज बघेल आणि मग बुक करेल. पण हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथे ट्रॅकिंगवर आहेत ऑलरेडी ड्रायव्हर. तर पण मात्र म्हटलं कधी ते करणार आणि कधी आपण जाणार, त्यापेक्षा इथे आहे चान्स तर डायरेक्टली करूया आणि डायरेक्ट आपण जाऊ आणि एक्सपिरियन्स घेऊ, बघू कसा आहे. तर मी म्हटलं मग ठीक आहे जाऊया. तर इथे आम्ही आलोय आता गो कार्टिंगच्या इथे. ॲक्च्युली इथे बिगिनर्ससाठी वेगळे ट्रॅक्स असतात, त्यामुळे आम्ही बिगिनर्सच बुक केले कारण दोघांसाठी ही नवीन आहे आणि पहिल्यांदाच आम्ही करतोय. तर बिगिनर्सच्याच ट्रॅकवर जावं म्हटलं, नाही तर कुणीतरी येऊन आम्हाला धडकेल किंवा आम्ही त्यांना जाऊन धडकेल, असं नको व्हायला. आणि पहिल्यांदाच असं काही झालं की मनात भीती पण बसते, म्हणून म्हटलं बिगिनर्स पासून पहिले एक्सपिरियन्स घेऊ आणि जर आवडलं तर नेक्स्ट टाइम मग आपल्याला परत करता येईल. तर हे असे ट्रॅक्स आहेत आणि जात आहेत. तर या साईडला पण ट्रॅक्स आहेत, सगळीकडे ट्रॅक्स आहेत. मला वाटतं हे बिगिनर्सचे असतील आणि काही ज्यांना येतं ते एक्सपर्ट असतात. तर मी तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते. मी आता आतमध्ये एंट्री करते. तर हा आतला व्ह्यू आहे. जाऊ नये तर आपण तर आम्ही ऑनलाईन बुक केलेलंच आहे. इथं पूल टेबल्स वगैरे पण आहे. हे हा त्यांनी एक कार्ड ठेवलेली इथे. स्पोर्ट्स शूज असायला पाहिजे तुमचे इथे येण्यासाठी, हे कंपल्सरी आहे. मी तर धडकेलच.
किती टर्न्स आहेत ते आणि टर्न्सवर कसं व्हायचं. स्पोर्ट्स शूज कंपल्सरी आहे, त्यामुळे इथे जर तुमच्याकडे शूज नसतील तर इथे रेंटवर पण मिळतात 50 बाथ पर पेअर. तर तशा हिशोबाने. आणि इथे सुद्धा कॅफे पण आहे. आणि जे आता मला वाटतं तिथे बाहेर गो कार्टिंग करताय हे त्यांचं रेकॉर्ड आहे. तर हा खालचा व्ह्यू. इथं टॉयलेट्स, वॉशरूम्स आणि इथे या सगळ्या व्हेकल्स आहेत. सेफ्टी रूल्स मध्ये ऑब्विसली हे करावं लागणार, हेल्मेट्स वगैरे घालायला लागणार आहे. आणि इथे या सगळ्या कार्स म्हणजे या सगळ्या गाड्या इथे ठेवलेल्या आहेत, म्हणजे पार्क केलेल्या आहेत त्यांनी. आणि इथूनच मला वाटतं एक एक जण जाते, म्हणजे जसं असेल तसं बसणार आणि मग इथूनच बाहेर पडणार त्या ट्रॅकने. आणि मग असं पूर्ण ट्रॅक फिरून परत माघारी इथेच येणार. म्हणजे तो राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड राऊंड करून 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 पूर्ण इथे येणार. अशी धडकेल मग मी. तर मी म्हटलं चला आधी बघून घ्यावं. मग आता ऑनलाईन तिकीट्स बुक केलेलेच आहे. तर इथे तिकीट्स कलेक्ट करायचं काउंटरला. Beginner, yeah. Thank you. You can scan QR code here for mega register first week for both of you. Do for each one. Okay. This is your shoes, please. Did you wear sneakers? All slipper. But you need to pay extra $2 for one each one. I got shoes. I got shoes. Oh, you got shoes? Yeah. Okay. इथे हा बारकोड स्कॅन करून रजिस्टर करायचं, जे की मी आता इथे करत होते. दोघांसाठी सेपरेट रजिस्टर करावं लागेल. आणि आत्ताच आम्ही अतुलच्या शूजसाठी पे केलेले 50 बाथ. दोघांचं रजिस्टर सक्सेसफुल झालेलं आहे. सक्सेसफुली रजिस्टर. तर हा डेटा त्यांच्या सर्व्हरला जातो, म्हणजे आमची नावं तिथे डिस्प्ले होणार, काय चाललंय, कसं गेम चाललाय त्याप्रमाणे. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन दिली यांनी. आपल्या हेड प्रोटेक्शनसाठी, कारण हेल्मेट बरेच जण यूज करतात, तर हायजीनसाठी आहे. आणि आता ही बॅग इथे द्यायची आहे. बॅग दिली आहे इथे. आणि इथे लॉकर्स पण आहेत. ऑब्विसली तू जाणार, मित्र बिगिनर्स. बघ मगाशी कोणीच नव्हते, आता किती लोक आले. त्यांची फिनिश होईल मे बी रेस आता 8 मिनिटाची ना. अतुल हे वेगवेगळ्या साईजचे हेल्मेट आहे. एक्सेल, एल, मीडियम, एक्स्ट्रा स्मॉल अँड स्मॉल. मला तर ते लागणार आहे. अतुल इथं एक्सेल घेतोय. आणि पहिल्यांदा मी म्हटलं की नाही अतुलला जाऊ देते, म्हणजे अतुलचा एक्सपिरियन्स मला कमवता येईल आणि मला शूट पण करता येईल. आणि तो नंतर माझी शूट घेईल. ऑल द बेस्ट. When you sit on the cart, left foot the brake, right accelerator. Okay. And you die go cart, don't put together. One. Yeah. And you die up corner, you slow down. Cart not slide too much. And for cart no safety belt, you die be careful. Okay. And you die pumping on the track, and some problem, don't get out of the cart. Show you have. My staff can take care for you. Okay. You can adjust the seat. We can adjust the seat or not. Okay. Just like this. Okay. Yeah. And then slide. Yeah. Low 41. You slow down, and my staff tell for you. Don't brake too hard, not slide too much, and be careful. Thank you. Thank you. Thank you. असं वाटतं प्रो घ्यायला पाहिजे. बिगिनर नाही, मला नाही सांगणार बिगिनर. तू Okay, हां बेटा मी इथं रेडी. स्टार्ट केलेली आहे आणि ॲक्च्युली आता प्रो घ्यायला हवी होती, कारण तो कम्फर्ट आहे ड्रायव्हिंगमध्ये खूप जास्त. आणि आता इथं अतुलची रेस संपणार आहे. त्यांनी तर फ्लाय
दाखवलेला आहे एंडिंगचा. तू तिकडे ती पण बुक करतो का? तू तिकडे जायला हवं होतं. आता माझी टर्न आहे, त्यामुळे मी प्रिपरेशन करते माझं. स्मॉल साइज. Okay. या थँक्यू. Okay, you follow number 6. Okay, this one. Number 6. Number 6. Sit down, number 6 เลยครับ तुला पुढे घ्यावं लागेल. Okay, if you see my start show, you flag, you slow down. Okay, every day 8 minutes, my start show black and white color. You slow down, come back this side. स्टेअरिंग थोडं हार्ड आहे. जोरात बोलायचं, जोरात. तर माझा एक्सपिरियन्स छान होता, पण मी तरीही खूप स्लो चालवली, कारण मी म्हटलं नको जास्त. आणि मला हे कळत नव्हतं की मी धडकले तर किती लागेल त्या ट्रॅकला आजूबाजूला. त्या नाही होत का काही, त्यामुळे मी विचार, कारण तिथे सीट बेल्ट पण नव्हते रे, सीट बेल्ट पण नव्हता, त्यामुळे मला सारखंच असं वाटत होतं. आणि मला शेवटी रिव्हर्स येते फक्त. ऍक्च्युली मी करायला पाहिजे. आणि शेवटी मग मला लक्षात आलं, शेवटी मला मी ब्रेकचा यूज केला. त्यानंतर मी स्पीड जरा रेस केला, म्हणजे ऍक्सेलरेटर रेस केलं, स्पीड वाढवला. तर कुठलं दिलं होतं ह्याने मला? स्मॉल. तर एक्सपिरियन्स छान होता ऍक्च्युली. जर मला टर्न्सला वगैरे जेव्हा मला वाटतं टर्न्सला की कसं होईल, मी तोच विचार केला की अरे तेव्हा जर धडकले आणि आणि झालं कसं ना, अतुलची झाली आणि अतुलचा एक्सपिरियन्स मला शेअरच झाला नाही, त्यामुळे मग मी रिस्कच नाही घेतली. पण छान वाटलं, म्हणजे मी नेक्स्ट टाइम नक्की करेल. आणि मला वाटतं अतुलने नेक्स्ट टाइम प्रो करावा. मी अजून एक वेळा बिगिनर करेल, त्यानंतर प्रो मध्ये जाईल मे बी. पण मला वाटतं अतुल आपण नेक्स्ट टाइम ना न्यूपोर्ट मध्ये करूया. आहे न्यूपोर्ट मध्ये एक वेळा तरी हा एक्सपिरियन्स घ्यावा. आणि ज्यांना ड्रायव्हिंगचं खूप क्रेज आहे ना, की फास्ट ड्रायव्हिंग, रश ड्रायव्हिंग आवडते, त्यांनी तर नक्की करायला हवं. कसं वाटतंय? मला ऍक्च्युअली बिगिनर नाही, मला हा एक्सपिरियन्स मला पाहिजे. मला वाटलंच तू प्रो मध्ये जायला पाहिजे होतं. जेव्हा तू करत होता ना, तेव्हा मी किती वेळा म्हटले की अरे अतुलने प्रो मध्ये जायला हवं होतं, कारण अतुल एकदम मस्त फास्ट आणि कॉन्फिडन्सली ड्राईव्ह करत होता. कारण पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला ना, त्यामुळे पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण नक्की करूया. आणि तू प्रो. तर आम्ही रेसिंगच्या इथेच आहे, तो ट्रॅक होता जिथं आम्ही बिगिनरची रेस केली. तर इथं हा पूल टेबल आहे, तर म्हटलं चला पूल खेळूया. Come on.
कशी गेम करून दिली तुम्ही. Wow. Oh no. Now it's your turn. Go. हॅलो परत एक वेळा. तर आताच जस्ट गो कार्टिंग करून आलोय. तिथं पूल खेळलं आणि गो कार्टिंग केली, ते तुम्हाला दाखवलंच मगाशी, तुम्ही बघितलं असेल पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि जस्ट ऑन फूट वॉक करत आले आणि इथं फेमस साईन पटायाच्या खालीच मी इथे उभी आहे. आणि इथून स्ट्रेट गेले ना तुम्ही 5 मिनिटाच्या वॉकिंगवर, तिथंच गो कार्टिंग होतं. मी जस्ट ऑन फूट इथं वॉक करत आले. तर अशी ही आज आमची शेवटची रात्र आहे पटायामध्ये. आणि त्यानंतर उद्या सकाळी आम्ही निघणार आहे पटाया टू बँकॉक, बँकॉक टू पुणे. तर ती जर्नी पण मी तुम्हाला लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि मला असंच भरभरून प्रेम द्या. माझे व्हिडिओ लाईक्स करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.